हॅलो, नमस्कार ताई. हो, नमस्कार. बोला. ताई, जी शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे, ती कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तालुक्यांना मिळणार आहे? अ, हो, बघा आता सर्व शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारताय, की ताई आमच्या जिल्ह्याला, आमच्या तालुक्याला नुकसान भरपाई मंजूर झाली का? कारण यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 31 जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु मग शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो, की ही जी 31,628 कोटी रुपयांची जी नुकसान भरपाई मंजूर झाली, त्यात आमचा तालुका आहे की नाही हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. कारण हां, हां, याद्या हां. जाहीर झालेल्या आहेत, परंतु काही शेतकरी बांधवांपर्यंत त्या याद्या पोहोचत नाहीये किंवा काही शेतकरी बांधव आता प्रत्येक शेतकरी बांधवाला तलाठी कार्यालयात जाणं शक्य नसतं. त्यामुळे शेतकरी बांधव असे सोशल मीडियावरती प्रश्न विचारतात, की आमचा तालुका आहे की नाही? तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असा होणार आहे. आपण जिल्हा हां, हां. वाईज आणि प्रत्येक जिल्ह्यातील किती तालुके मंजूर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक तालुक्याचं नाव आपण रेकॉर्डिंगमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेतकरी बांधवांनी पूर्ण पाहायचा आहे. आता सर्वात हां, हां. महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा जिल्हा. सर्वात महत्त्वाचा भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखनी या 6 तालुक्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर नागपूर हं, हं. जिल्ह्यामध्ये सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमररेड, कुही, कमळेश्वर आणि नरखेड या 12 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू आणि कारंजा या 7 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी बांधवांचं किंवा तालुक्यांचं नुकसान झालंय. यामध्ये 14 तालुक्यांचा समावेश आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपणा, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोभुर्णा आणि ब्रह्मपुरी या 14 तालुक्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट, बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर या 5 तालुक्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, त्यानंतर शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा आणि खामगाव या 9 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त 3 तालुक्यांना कारंजा, मानोरा आणि वाशिम या 3च तालुक्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुक्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यामध्ये धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा आणि नांदगाव या 6 तालुक्यांना नुकसान भरपाई मंजूर आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर आणि बाभुळगाव या तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोर, अर्जुनी, देवरी, सालकेसा, सडक आणि अर्जुनी या तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोचरी, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, एटापल्ली, भामरागड आणि सिंचोरा या तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर आणि मंगळवेढा या 11 तालुक्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झाली आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर, जामखेड, श्रीरामपूर, राहाता, शेवगाव, नेवासा, पाथर्डी आणि कर्जत या 13 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड यात पुणे जिल्ह्यातील 7 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यांना चंदगड, पन्हाळा आणि गगनबावडा या 3 तालुक्यांनाही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खटाव आणि मान या 3 तालुक्यांना नुकसान भरपाई मंजूर आहे.
त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. तासगाव, कवठे महांकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज आणि वाळवा या 8 तालुक्यांना ही नुकसान भरपाई मंजूर आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड आणि येवला या 15 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर आणि रावेर या 4 तालुक्यांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि आक्रणी या 6 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परंडा, कळंब, वाशी आणि तुळजापूर या 8 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर आणि चाकूर या 10 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा. हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव आणि फुलंब्री या 9 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद या 8 तालुक्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, देवराई, धारूर, आंबेजोगाई, परळी, वडवणी आणि केज या 11 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव, सुपाली, म्हसाळा, अलिबाग, पेण, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोहालपूत आणि श्रीवर्धन या 15 तालुक्यांचा समावेश आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडलगज, संगमेश्वर आणि रत्नागिरीज या 7 तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा जिल्हा आहे तो पालघर. पालघरमध्ये पालघर तालुका, डहाणू तालुका, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या 7 तालुक्यांचा आणि सर्वात शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि कल्याण या 5 तालुक्यांचा समावेश आहे. एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यांमध्ये एकूण 253 तालुक्यांना ही जी काही नुकसान भरपाई आहे तर ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजेच 31 तालुक्यांना 36,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. ताई खूप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद ताई. ओके, धन्यवाद.